ज्याला भगवंताची लीला सांगत आहेत। माता कात्यायनी गोपिकांची भक्ती पाहून प्रसन्न झालेले आहेत आणि गोपिकांना विचारतात, तुम्हाला काय वरदान पाहिजे? तेव्हा गोपिकांनी सांगितलं, आम्हाला भगवान श्रीकृष्ण परमात्म्याची प्राप्ती व्हावी, त्यांच्यासोबत आम्हाला राहायला मिळावं, त्यांच्यासोबत आम्हाला गीत गायला मिळावं, नाचायला मिळावं। तेव्हा कात्यायनी मातेने त्या ठिकाणी वरदान दिलं की तुमच्या सर्वांची इच्छा पूर्ण होईल शरद पौर्णिमेच्या रात्री, तोपर्यंत प्रतीक्षा करा। सर्व गोपिका आनंदाने घरी आल्या, वाट पाहू लागल्या। एक एक दिवस कठीण जाऊ लागला, कधी एकदा शरद पौर्णिमा येते, आतुरतेने वाट पाहायला लागल्या। आणि ती पवित्र अशी शरद पौर्णिमेची रात्र हळूहळू जवळ आलेली आहे आणि भगवंताने आता गोपिकांसोबत महारास लीला करण्याचा संकल्प केलेला आहे। भगवान पिता रात्री शरदोत्त फुल्ल मल्लिका, शरद पौर्णिमेची रात्र आलेली आहे, भगवंताने महारास करण्याचा निर्णय घेतलेला आहे। पण महारास लीला म्हणजे काय हेच हल्लीच्या श्रोत्यांना कळत नाही। महारास लीला ही भगवंताची सर्वश्रेष्ठ लीला आहे, श्रीकृष्ण अवतारातील सर्वश्रेष्ठ लीला महारास लीला। भागवताचा प्राण आहे महारास लीला। भागवतातून महारास लीला काढली, बाजूला काढली तर यात प्राण शिल्लक राहणार नाही, एवढी सर्वश्रेष्ठ लीला आहे। जो कोणी ही लीला ऐकतो त्याच्या अंतकरणातील काम वासना जळून नष्ट होत असते। म्हणून ही काम लीला नसून काम भंग लीला आहे, कामावर विजय मिळवणारी लीला आहे। पण हल्लीचे लोक याला काम लीला समजतात। महारास कोणी ऐकू शकत नाही। महारास लीला ऐकण्याचा अधिकारी कोण आहे? जो गोपी भावनेने श्रवण करतो तोच या लीलेचा श्रवणाचा अधिकारी आहे। स्वतः व्यासांनी गोपी भाव धारण केलाय। व्यासांनी इतर ठिकाणी त्यांचा उल्लेख बादरायण उवाच असा केलेला आहे, म्हणजे बादरायण म्हणतात। पण रास अध्याय सांगण्या अगोदर, रास अध्याय लिहिण्या अगोदर त्यांनी स्वतःचा उल्लेख बादरायणी उवाच असा केला। त्यांनी स्वतःला स्त्री म्हणून गोपी भाव स्वतःला स्त्री उल्लेख केलेला आहे, बादरायणी म्हणते असं। कारण जोपर्यंत आपण अंतकरणामध्ये स्वतः एक श्रीकृष्णाची गवळण आहोत असा भाव जागृत करत नाही, तोवर आपण या लीला ऐकण्याचा अधिकारी आपण होणार नाही। तसं पाहिलं जगातील सर्व आत्मे जे आहेत ते सर्व स्त्री आहेत। एकटा पुरुष परमात्मा आहे, श्रीकृष्ण परमात्मा एकमेव पुरुष आहे, बाकी सर्व स्त्रियाच आहेत। फक्त देवाने कोणाला पुरुष बनवले, कोणाला स्त्री, फक्त आपण अभिनय करत आहोत, आपण पात्र साकारत आहोत। कोणी पुरुषाचं पात्र साकारते, कोणी स्त्रीचं पात्र साकारते, पण सर्व जे आत्मे आहेत ते सर्व काही स्त्रियाच आहेत। देवाच्या बाबतीत प्रत्येकाने आपल्या अंतकरणात स्त्रीभाव जागृत करावा की मी एक देवाची गवळण आहे, मी एक गोपी आहे, आणि असा भाव धारण करून मग ही लीला श्रवण करावी असं उल्लेख आलेला आहे। स्वतः व्यासाने स्वतःचा उल्लेख बादरायणी उवाच असा केलेला आहे। रास म्हणजे काय? रास म्हणजे आत्मा आणि परमात्मा यांचं मिलन, याला म्हणजे रासलीला। हल्ली मात्र रासलीला या शब्दाचा अर्थ बिघडून टाकला की एक स्त्री आणि एक पुरुष सोबत नाचतात याला रासलीला म्हणतात, ही चुकीची व्याख्या आहे। आणि काही काही लोक तर म्हणतात की देवानं यासाठीच अवतार घेतला होता का, बायांबरोबर नाचणं हा काय धर्म आहे का? अरे बाबा, देवाला नाव ठेवण्या अगोदर आधी तू भागवत ऐक, जाणून घे ही लीला आहे काय, ह्या लीलेमध्ये काय आहे, देवानं का लीला घडून आणली, ही महारास लीला म्हणजे आहे काय, हे आधी तू भागवतात ऐक किंवा भागवत वाचून बघ आणि मगच ठरवायचं देवाला नाव ठेवायचं का नाही। काही लोक विनाकारण देवाला नाव ठेवतात की देवानं बायाबरोबर नाचला, मग ही काही धर्माची स्थापना झाली का, हे काही धर्माचं कार्य आहे का? पण ही लीला वाईट नाही, यामध्ये वाईट काहीच नाही। विचार करा, शुकांसारखे वैरागी ही लीला सांगत आहेत। जर ही लीला काम लीला असती तर शुकांसारख्या वैराग्याने परीक्षितीला ही लीला सांगितली असती का? हो, अजिबात नाही। काम भंग लीला आहे, कामावर विजय प्राप्त करणारी, अनेक वर्षापासून भटकणारी आत्मा जेव्हा परमात्म्याला जाऊन मिळते ना, ते जे मिलन आहे ना त्याला म्हणायचं महारास लीला। एक मुलगा 5 वर्षाचा असताना त्याला शिक्षणासाठी त्याच्या आईने
परदेशामध्ये पाठवलं, दुसऱ्या देशामध्ये. तो किती 5 वर्षाचा होता फक्त. तेव्हा त्याला तिकडे परदेशामध्ये शिकायला पाठवलं. 15 वर्ष तो तिकडेच राहिला. आणि या 15 वर्षामध्ये आईचा आणि मुलाची कधी भेट नाही, काहीच नाही. त्यांनी एकमेकाला पाहिलेलंच नाही. आता मुलगा गेला तेव्हा 5 वर्षाचा होता. आता 15 वर्षानंतर तो 20 वर्षाचा मुलगा झालाय. 15 वर्षाला त्याचं शिक्षण पूर्ण करून तो भारतामध्ये वापस येत असताना त्यांनी तार पाठवली, आपल्या आईला पत्र पाठवलं की आई, मी या दिवशी भारतामध्ये येणार आहे. तेव्हा त्याची आई विमानतळावर गेली आणि जसा तो मुलगा विमानातून उतरला, 15 वर्ष म्हणजे 20 वर्षाचा मुलगा झालेला, 15 वर्षापासून आईनं मुलाला पाहिलेलं नाही, मुलानं आईला पाहिलेलं नाही. पण आपल्या लेकराला आई बरोबर ओळखते. जसा मुलगा विमानातून उतरला, आईकडे पाहिलं, आईने मुलाकडे, दोघं धावत येऊन एकमेकाला मोठ्याने अशी जोरदार मिठी मारतात आणि आनंदाने रडायला लागतात. तेव्हा त्या मिठीमध्ये काही वाईट वासना आहे का हो? अजिबात नाही. तिथं केवळ प्रेम भाव आहे. तसाच प्रेम भाव, निस्वार्थ प्रेम, पवित्र प्रेम भावना म्हणजे महाराज लीला. जिथं वाईट वासना कुठल्याही प्रकारची नाही. जसं एखादी मुलगी जेव्हा पहिल्यांदा सासरी जात असते, सासरी जात असताना ती आपल्या वडिलांच्या, भावाच्या, चुलत भावाच्या, मामाच्या सर्वांच्या गळ्याला पडून रडत असते. तेव्हा तिथे काही वाईट भावना असते का? अजिबात नाही. केवळ पवित्र भावना असते. तशीच पवित्र भावना आहे महाराज लीलेमध्ये, ज्यामध्ये काहीही मलिनता नाही, अपवित्र भाव नाही, वासना नाही. पण हल्ली जग बिघडत चालले. हल्ली माणसाच्या नजरेमध्येच पाप आले, म्हणून देवालाही नाव ठेवली जातात. जसा चष्मा लावला तसं जग दिसतं ना, तसं प्रत्येकाच्या डोळ्यावर वासनेचा चष्मा पडलेला आहे, म्हणून देवामध्ये सुद्धा वासना दिसते. हल्ली बघा, हळूहळू जग बिघडत चालले. एखाद्या रस्त्याला जर एखादा म्हातारा माणूस चालत जात आहे, एखादं म्हातारं, खूप थकलेलं म्हातारं, कडक उन्हाळ्याचे दिवस आहेत, मे महिना, तापलेला रस्ता आहे आणि त्या रस्त्याने एक म्हातारं चालत चाललंय. तेवढ्यात पाठीमागून एक गाडी येते, मोटरसायकल, एक तरुण मुलगा जातोय. तेव्हा त्या म्हाताऱ्याला वाटतं की या मुलाने मला गाडीवर बसून न्यावं, म्हणून म्हातारं थांबून हात दाखवतं, कितीही हात करतं, पण तो पोरगा काही थांबत नाही. तो मुलगा सरळ निघून जातो, म्हाताऱ्यासाठी गाडी थांबवत नाही. आणि त्याच रस्त्याने थोडं पुढे गेलं आणि एखादी तरुण मुलगी रस्त्यानं जाताना दिसली, तर त्या मुलीला पाहिलं की त्या मुलीच्या जवळ जाऊन तो मुलगा आपोआप गाडी थांबवतो. म्हाताऱ्यानं हात दाखवला तरी गाडी थांबत नाही, आणि मुलीनं गाडी थांबवली नाही तरी सुद्धा गाडी थांबवतो नाही. विचारतो, मॅडम तुम्हाला कुठं सोडायचे का? बघा कसे लोक आहेत, म्हाताऱ्यासाठी गाडी थांबत नाही. बरं, एखादा माणूस एखादा रस्त्याने चाललाय आणि रस्त्याच्या कडेला झाडावर एखादी साडी सुद्धा टांगलेली असेल तरी मागं फिरू फिरू पाहतो. एखादी स्त्री तर उभी नाही ना झाडावर. एवढी नजर लोकांची वाईट झाली. जेव्हा कपड्याच्या दुकानासमोरून जातात लोक, तेव्हा त्या कपड्याच्या दुकानाच्या बाहेर पुतळे ठेवलेले असतात, हुबेहूब माणसासारखे, आणि त्याला कपडे घातलेले असतात. तर ते खरोखर सुंदर अशी स्त्री उभी आहे की काय असं वाटतं. तेव्हा 60 वर्षाचं म्हातारं देखील तिथून चाललं तर त्या पुतळ्याला निरखून पाहतं. एवढी वासनांत लोक झाली, जे लाकडाच्या पुतळ्यावर सुद्धा मोहित होतात, ते देवाची महाराज लीला समजू शकत नाहीत. पण हल्ली लोकांच्या नजरेत पाप आले, देवाला नाव ठेवतात. पण ही लीला एवढी श्रेष्ठ आहे की रास लीलेमध्ये साक्षात भोलेनाथ सुद्धा सहभागी होण्यासाठी आलेले होते. ज्या भोलेनाथांनी कामदेवाला जाळून भस्म केलं ना, ते भोलेनाथ रास लीलेमध्ये आलेले होते. फार सुंदर असं भजन आहे, सर्वांनी आपण या ठिकाणी गायचे.